ये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती। आज बाबूजींची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने या स्वरसाधकाला पुस्तक दर्पण तर्फे आदरांजली। ज्यांनी स्वररूपी भावरूपी अर्घ्य प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण तर कधीच केलं, पण त्यांचा सुगंध आजही आपल्या सगळ्यांच्या चित्तवृत्ती प्रसन्न करतो। ज्यांच्या सुरांना धरून सुवर्ण सकाळ ही ज्योती कलश बनून येते आणि प्रसन्नतेचा शिडकावा करत राहते, त्या राम फडके अर्थात सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत। त्यांनी सुरांचा माग काढत जगाच्या पाठीवरती जी वाटचाल केली तिची आपण आज ओळख करून घेणार आहोत। आजच्या पुस्तकाचं नाव आहे जगाच्या पाठीवर। लेखक आहेत सुधीर फडके अर्थात बाबूजी। राजहंस पुणे यांचं हे प्रकाशन आहे। कारण 224 पानांमध्ये या आठवणी सामावलेल्या आहेत। आपल्या हातात जी आवृत्ती आहे ना ती 2003 ची आहे, पण ती त्या वर्षामधली 3री आवृत्ती आहे या पुस्तकाची। इतकी या पुस्तकाने लोकप्रियता मिळवली होती। खरं तर हे पुस्तक मी कधीच खरेदी केलं होतं, पण का कोणास ठाऊक याचं सखोल असं वाचन किंवा चिंतन मी केलं नव्हतं। मग परवा जेव्हा स्वरगंधर्वच्या बाबतीमध्ये काही चर्चा माझ्या कानावर आल्या तेव्हा वाटलं वाचूच या पुन्हा हे पुस्तक। आणि काय सांगू, एखाद्या गुणी प्रतिभावान नीतिमान अशा कलाकाराच्या आयुष्यामध्ये इतक्या हाल अपेष्टा असाव्यात, इतके चढ उतार यावे। काही प्रसंग वाचताना तर काही क्षण मी पुस्तक खाली ठेवलं, नकळतपणे डोळे पाणावल्यामुळे पुढे वाचताच आलं नाही मला। साधारण 1978-79च्या सुमारास बाबूजींनी आपल्या या आठवणी आहेत त्या शब्दबद्ध केल्या। एका अर्थाने श्रीधर फडकेंनी म्हटल्याप्रमाणे हे अपूर्ण आत्मचरित्र आहे, तपशिलांच्या अर्थाने अर्थातच, पण जीवनाचं सार हा निकष जर आपण त्याला लावायचा ठरवला तर त्या दृष्टीने हे पुस्तक अर्थातच परिपूर्ण आहे। बाबूजींचे वडील हे प्रथितयश वकील, त्यामुळे घरामध्ये पहिल्यापासून सुबत्ता होती। परंतु बाबूजींच्या आईचं अकाली निधन झालं, त्यामुळे आईविना या 3 मुलांचा प्रतिपाळ करणं हे वडिलांना करायला लागलं। ते तितकं सोपं नव्हतं। अर्थातच त्यामुळे या मुलांच्या आयुष्याची सुद्धा वणवण सुरू झाली। म्हणजे लौकिक शिक्षणाची तर हेळसाण झालीच, पण गाता गळा असून सुद्धा, स्वरज्ञान उत्तम असून सुद्धा त्यांना रीतसर अशी संगीत विद्या शिकता आली नाही। सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी गुरुवर्य पाध्यांकडून संगीताचे धडे घेतले। आणि बाबूजींच्या गाण्याचं एक खास वैशिष्ट्य जे मानलं जातं ती म्हणजे शब्दोच्चारातील स्पष्टता। आणि एक संगीतकार म्हणून सुद्धा त्यांनी तसाच आग्रह कायम धरला। ते जे गुण आहेत किंवा ती जी शिकवण आहे ती या गुरुवर्यांकडून त्यांना मिळाली असं त्यांनी नमूद केलेलं आहे। श्रवण करून करून त्यांनी संगीत साधना कशी केली हे अर्थात अत्यंत वाचनीय आहे। एक उदाहरण सांगायचं म्हणजे बालगंधर्वांच्या स्वरांचं गारुड होतं बाबूजींच्या मनावरती, त्यांची स्टाईल त्यांना फार आवडायची। मग तशा प्रकारचा गळा आपला तयार व्हावा यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले ना, अगदी एकलव्याचीच उपमा त्याला देता येईल। त्याचं विश्लेषण अत्यंत बहारदार आहे, आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा। या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या मनातलं जे देशप्रेम होतं, ती जी जाज्वल्य भावना होती, ती जपण्यासाठी सुद्धा ते अथक कार्य करत होते। या सगळ्या घडामोडी वाचताना आणखीन एक गमतीशीर गोष्ट आपल्याला वाचायला मिळते, ती म्हणजे त्यांचं मूळ नाव होतं राम फडके। मग ते सुधीर फडके कसे झाले आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा। लहान वयातच गाण्याची जी त्यांची समज होती, तीव्र स्वरज्ञान होतं, त्यामुळे त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली। ते रेडिओ स्टार सुद्धा बनले। पण पुढे काय झालं, वडिलांचं सुद्धा निधन झालं आणि मग आपल्या मोठ्या भावावरती आपला भार पडू नये म्हणून म्हणा ना किंवा नशीब आजमावण्यासाठी म्हणा, ते पुण्याला गेले, नंतर तिथून मुंबईला गेले। आणि मग यापुढची त्यांची वाटचाल वाचताना आपल्या मनाला असंख्य वेळा हा प्रश्न पडतो का, आणि त्याचं एकच उत्तर मिळतं, नियती। म्हणजे एकेकाळी अत्यंत सुबत्ता उपभोगलेल्या पांढरपेशा घरातल्या या मुलाच्या वाट्याला उपासमार येते। ती वाचताना आपला जीव कळवळून जातो, पण ते अत्यंत निकराने या सगळ्या परिस्थितीचा सामना करतात। ही सगळी परिस्थिती उपेक्षा अवहेलना सोसत राहतात। कलावंत असू देत, समाजसेवक असू देत, समाजातले प्रतिष्ठित लोक असू देत, अगदी संस्थानिक असू देत, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांचे बाबूजींना विविध रंगी आणि विविध ढंगी असे अनुभव आले, म्हणजे मोस्टली निगेटिव्ह असे अनुभव आले। पण ते विशद करताना
कुठेही आपल्याला त्यांच्या मनामधला वैयक्तिक कटू भाव जाणवत नाही. म्हणजे काही अनुभव तर अक्षरशः त्यांना खच्ची करणारे ठरले, तरी सुद्धा एक नोंद त्यांनी त्याची फक्त केली आहे. ती सुद्धा कशासाठी? तर जगण्याचे धडे आपल्याला त्यातून कसे मिळाले हे आपल्याशी शेअर करण्यासाठी. आपण याबद्दल शॉर्ट्स मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आपलं गाणं जगावं म्हणून ते धडपड करतच होते, पण आपलं पोट भरावं, आपण स्वतः जगावं यासाठी त्यांनी जी धडपड केली आहे ना, ती अत्यंत कष्टदायी अशी आहे. म्हणजे चहा विकणं असू देत, भाजी विकणं असू देत, अगदी बँडेजच्या कारखान्यामध्ये जाऊन बँडेजच्या गुंडाळ्या बनवण्याचं काम रोजंदारीवरती करणं असू देत, ही जी त्यांची सगळी वणवण आहे, वाटचाल आहे, ती वाचताना सुद्धा आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या व्यक्तींनी आपल्या संगीत जे आहे, संगीताची जी विद्या आहे, कला आहे, ती अगदी जपून ठेवली आहे. एवढंच नाही तर अत्यंत अगतिकतेचा सामना करताना सुद्धा आपली नीतिमत्ता त्यांनी ढळू दिलेली नाही. हे सगळं वाचताना बाबूजींबद्दलचा आपल्या मनातला आदर दुणावण्या वाचून राहत नाही. या सगळ्या तपश्चर्याचं फळ हळूहळू मिळत गेलं. म्हणजे संगीत क्षेत्रातली जी ऋषितुल्य दिग्गज अशी मंडळी होती, त्यांची शाबासकी त्यांना मिळत गेली. स्वातंत्र्यवीर सावरकर असू देत, डॉक्टर हेडगेवार असू देत, अशा तपस्वी देशभक्तांनी त्यांचं गाणं ऐकून भावविव्वल होणं आणि त्यांचं त्यामुळे कौतुक करणं, हे प्रसंग अत्यंत हृदय असेत. आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. पुढे गायक म्हणून, संगीतकार म्हणून त्यांनी एस्टॅब्लिश होणं, बाबूजी म्हणून एस्टॅब्लिश होणं. म्हणजे असं बघा की आधी त्यांच्यावरती अशी वेळ यायची की माझं गाणं तुम्ही ऐका यासाठी अजिजी करायचे ते लोकांची, अगदी विनवण्या कराव्या लागायच्या की एक तरी कार्यक्रम ठेवा माझा. अशा पार्श्वभूमीवरती म्हणजे हे वाचत असताना आपला जीव सुद्धा धसकलेला असतो की अरे ह्या सगळ्याचा अंत कधी होणार आहे की नाही. आणि मग जेव्हा त्यांना ही यशाची चढती कमान अनुभवायला मिळते ना, तेव्हा आपला जीव सुद्धा सुखावल्या वाचून राहत नाही. या सगळ्या आठवणी, हे अपुरं आत्मचरित्र, कारण बऱ्याच पुढच्या घडामोडी ज्या आहेत त्या ललिताबाईंच्या आठवणीतून आपल्या समोर येतात, पण आपल्याला खास बाबूजी टच असलेले शब्द मिळतात. म्हणजे आपण त्याला सुधीर स्पर्शी शब्द असं म्हणूया हवं तर. उदाहरण द्यायचं झालं तर सुरेलपणा असं ते नाही म्हणत, स्वरेलपणा असं म्हणतात. पुन्हा तोच शुद्ध शब्दांचा आग्रह तो आपल्याला जाणवत राहतो या पुस्तकामध्ये. जाता जाता महत्वाचं, सागरा प्राण तळमळला. म्हणजे बाबूजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती जो चित्रपट तयार केला होता, त्या चित्रपटाचा जो संघर्षमय काळ आहे तो वाचता वाचता हा प्रसंग आपल्याला वाचायला मिळतो. ह्या गाण्याचं चित्रीकरण करताना त्यांना जो अनुभव आला ना, तो अतिशय मन हेलावून टाकणार आहे. आपण जरूर वाचा. शिवाय दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामाचा जो थरारक वृत्तांत आहे तोही त्यांच्या शब्दात अवश्य वाचा. तेव्हा कष्टदायी तरीही अत्यंत प्रेरणादायक अशी ही जगाच्या पाठीवरती केलेली बाबूजींची वाटचाल आपण जरूर वाचा आणि आपल्याला ती कशी वाटली हे अभिप्रायातून आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.